हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक स्किन लिफ्टिंग डिव्हाइस आणि मी त्याचे यूजेस, बेनिफिट्स आणि मला कसं हेल्प केलं आहे त्या प्रोडक्टने. या बॉक्समध्ये काय काय आहे मी सगळं शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ओके, सो हा डिव्हाइस आहे प्रो टचचा स्किन लिफ्ट डिव्हाइस आणि हा असा काहीतरी बॉक्स आहे. मी ह्याचा बॉक्स टाकला नाही आहे बिकॉज तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करायची होती. तर मी पहिले तुम्हाला ह्याचं अनबॉक्सिंग दाखवते. मी ऑलरेडी केलं आहे, मी 7 डेज हा प्रोडक्ट यूज केला आहे. सो ह्याच्यामध्ये पहिले तर तुम्हाला असं कवर मिळेल ज्याच्यामध्ये लिहिलं आहे प्रो टच स्किन लिफ्ट डिव्हाइस. तर हा ओपन केल्यानंतर पहिले तर तुम्हाला इथे त्यांचं गाईड येतं. त्याच्यानंतर या बॉक्समध्ये आहे हा डिव्हाइस आणि त्याची चार्जिंग केबल. हा तो डिव्हाइस आहे आणि त्याच्यासोबत ही चार्जिंग केबल आहे. मी ही अजून यूज केली नाही आहे बिकॉज मी माझ्या फोनच्या चार्जरने काम चालवते. आणि इथे तुम्हाला हे सगळे इंडिकेटर्स दिसतील, रेड, ग्रीन, ब्लू आणि हे हॉट. हे जे सिल्वर मटेरियल तुम्हाला दिसतंय हे वॉर्म होतं आणि साईडला इथे लाईट जनरेट होते. आणि इथे खाली तुम्ही टाईप सी चार्जिंग केबल अटॅच करू शकतात हा प्रोडक्ट चार्ज करायला. आणि एवढंच नाही तर या प्रोडक्टसोबत तुम्हाला हे स्किन लिफ्टिंग रिकव्हरी ड्रॉप्स पण मिळतं, ज्याच्याने म्हणजे जे तुम्हाला हे यूज करायच्या आधी यूज करायचं आणि इन केस जर हे संपतंय तर तुम्ही तुमचं कोणतंही वॉटर बेस्ड सिरम वगैरे पण यूज करू शकता. आणि या प्रोडक्टबद्दल मला हेच आवडलं की ह्याच्यात सारखे असे बॅटरीज वगैरे टाकावे लागणार नाही, जस्ट चार्ज केलं आणि गुड टू गो. आता स्टार्ट करूया की हा प्रोडक्ट यूज कसा करायचा. सो पहिले तर मेक शुअर की हा प्रोडक्ट कम्प्लिटली चार्ज्ड आहे. आणि इथे हा बटन आहे, हा बटन तुम्हाला प्रेस करायचा आहे, लॉन्ग प्रेस करायचं आहे. लॉन्ग प्रेस केल्यानंतर इथे रेड लाईट पहिले ॲक्टिवेट होते आणि सिंगल क्लिकने ही लाईट चेंज होते. ओके, हे 3 लाईट आहेत आणि बाय डिफॉल्ट कोणत्याही लाईटसाठी हे इथे वॉर्म होतं. सो हे हॉटवाला जो सेक्शन आहे तो नेहमी लाईट तुम्हाला तिथे दिसेल. आणि हा प्रोडक्टचं असं आहे की तुम्ही आता हा मी प्रोडक्ट असं दाखवते, हा ॲक्टिवेटेड आहे बट हा व्हायब्रेट नाही करत आहे. जेव्हा तुम्ही हे स्किनच्या टचमध्ये आणतात तेव्हाच हे व्हायब्रेट करेल. सी, आवाज आला इथे, तेव्हाच हे व्हायब्रेट करतं. आणि हे स्मूथ आहे ह्याचा टेक्स्चर, म्हणजे इथे काहीच असं शार्प नाही ज्याने तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होईल स्किनवरती, असं काही नाही आहे. सो एवढं इझी आहे हा प्रोडक्ट यूज करायला. तर आता या लाईट्सबद्दल बोलूया. तर फर्स्ट आहे रेड. सो ह्याच्यात जी रेड लाईट आहे ती बेसिकली तुमच्या स्किनमध्ये कोलाजन प्रोडक्शन करते आणि तुमच्या स्किनला ग्लोई बनवते, रेडियंट बनवते. सो युजली ही रेड लाईट माझी फेवरेट आहे. सो एव्हरी नाईट मी हे सिरम यूज करते आणि त्याच्यानंतर हे रेड लाईट 2 to 3 मिनिट्स मी यूज करते. आणि हा प्रोडक्ट वी डोंट हॅव टू यूज इट मोर दॅन 5 मिनिट्स. सो रेड लाईटचा हा यूज आहे. नेक्स्ट इज ब्लू लाईट. तर ही ब्लू लाईट जी आहे ती मी या सेक्शनला जास्त यूज करते बिकॉज ही हेल्प करते सीबम कंट्रोल करायला, ज्याच्याने ॲक्ने कॉझिंग बॅक्टेरिया पण निघून जातात आणि जे तुमचे क्लॉग्ड पोर्स आहेत ते पण क्लीन होतात. सो मी हा जो पोर्शन आहे म्हणजे आफ्टर रेड लाईट मी ब्लू लाईट इथे यूज करते अशी आणि नोजवरती. सो नेक्स्ट इज ग्रीन लाईट. तर ग्रीन लाईट ही बोलतात ना खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज ही टार्गेट करते ॲक्ने स्कार्सला, ब्लेमिशेसला, पिगमेंटेशन्सला, ऑल्सो युअर डार्क सर्कल्स. सो आत्ता सध्या माझ्या फेसवरती असं काही ब्लेमिशेस नाही आहेत. सो मी सध्या तरी ब्लू लाईट आणि रेड लाईट यूज करते. बट थोडंसं असं 30-50 सेकंड्स ना इथे जे माझे थोडेसे डार्क्स आहेत पिंपल्सचे तिथे मी थोडंसं असं यूज करते. आणि तिन्ही लाईट्सना ना हे थोडंसं ना ही जी प्लेट आहे ती वॉर्म होते. लाईक चटका बसेल एवढं वॉर्म नाही, एकदम लाईट, म्हणजे ते स्किनवरती ना एकदम कामिंग आणि सूदिंग वाटतं. आणि तुम्ही जे काय प्रोडक्ट लावतायत हे या वॉर्म टेम्परेचरमुळे ते प्रोडक्ट इझिली अब्झॉर्ब होतं तुमच्या स्किनमध्ये आणि खूप चांगलं अजून बेनिफिट्स मिळतील. लास्ट आहे सॉनिक व्हायब्रेशन्स. तर जेव्हा तुम्ही ह्या प्रोडक्टला स्किनच्या टचमध्ये आणता तेव्हा एक हलकी व्हायब्रेशन होते. आय डोंट नो तुम्हाला ऐकायला येईल का. या व्हायब्रेशनचा बेनिफिट हे आहे की तुमचे रिंकल्स, फाईन लाईन्स आणि जे काय असं पफीनेस असतो फेसवरती त्याला हे सटल करते. बिकॉज ते व्हायब्रेशन्स जेव्हा तुमच्या स्किनला टच करतात तेव्हा तुम्हाला स्किनमध्ये ना असं फील होईल की काहीतरी
होतं आहे, म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन वगैरे आहे ना ते एकदम पहिले तर प्रॉपर होतं, बिकॉज एवढं व्हायब्रेट, जसं आपण फेस मसाज केल्यावर कसं फेस थोडा रेड होतो, ज्याने आपल्याला कळतं की ओके ब्लड सर्क्युलेशन आता चांगलं होतं आहे, सेम थिंग हे प्रोडक्ट करतं. आणि तुम्हाला माहिती असेल, मी लास्ट 2-3 व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेलं की इथे खूप पफीनेस येतो माझ्या, आणि तुम्ही आत्ता बघू शकतात की आता त्याला किती तो गेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट तो नाहीसा झाला आहे. मी तुम्हाला एक असं, मला फोटो मिळाला तर मी इथे पॉपअप करेन की लास्ट 2 वीक्समध्ये कसं होतं आणि आता कसं आहे. लास्ट 1 वीकपासून मी हा प्रोडक्ट यूज करते, आणि मी तुम्हाला असं जर जमलं आत्ता तर मी तुम्हाला दाखवेन पण की इन्स्टंटली किती फरक पडतो फेसवरती. सर्वात पहिले हे जे ड्रॉप्स आहेत ह्याला ओपन करायचं, आणि हे मागे पुश बटन आहे, ह्याला पुश केलं की इथे प्रोडक्ट जमा होतो, आणि तुम्ही तुमच्या फेसवरती या रोलरने यूज करू शकता. सी, हा असा प्रोडक्ट तुम्हाला इथे फेसवरती दिसत नाही म्हणून हातावरती दाखवते. त्याच्यानंतर आता मी रेड लाईट यूज करेन. इन्स्टंटली एकदम असं कामिंग वाटतं फेसवरती. हे सकाळी यूज केलं ना तर तुमचा पफीनेस एकदम असा निघून जातो इन्स्टंटली. खरंच मी हे ट्राय केलं आहे, सकाळचं खूप युजफुल वाटतं मला हे प्रोडक्ट. तुम्ही बघू शकता थोडंसं हे ना असं वाटतं लिफ्टेड, थोडंसं हे असं लिफ्टेड वाटेल, आणि हे बघा हे थोडंसं असं खाली, म्हणजे मला माहिती नाही जर तुम्हाला इन्स्टंटली फरक कळत असेल का, पण मला जाणवतो थोडंसं लिफ्टिंग इफेक्ट येतो. आणि जेव्हा हे तुम्ही रात्री वगैरे यूज करतात ना स्किन केअर नंतर, इतकी छान झोप लागते आणि इतकं सूदिंग वाटतं ना हा प्रोडक्ट फेसवरती, अँड स्पेशली या व्हायब्रेशन्समुळे. सो माझ्या तर आता हे स्किन केअरमध्ये फिक्स आहे. सो दॅट वॉज ऑल विथ दिस प्रोडक्ट. जर तुम्ही हा प्रोडक्ट घेतला तर मेक शुअर की तुम्ही त्याला कन्सिस्टंटली यूज करतात, बिकॉज कोणताही प्रोडक्ट असू दे, जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंट नाही राहत तोपर्यंत त्याचे रिझल्ट्स नाही मिळत. आणि आय लव्ह दिस प्रोडक्ट. मला खूप गरज होती, बिकॉज मला खूप इथे पफीनेसचा इश्यू होता, आणि प्लस म्हणजे सकाळी पण खूप असा फेस स्पेशली आय एरिया खूप जास्त स्वोलन दिसतो. सो त्यासाठी थम्स अप आहे. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल हा प्रोडक्ट बाय करायला तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. सो दॅट वॉज ऑल, आणि दिस इज माय फेस आफ्टर यूजिंग दिस प्रोडक्ट फॉर 7 days. थोडासा फेस ना असा स्निच्ड वाटतो वरती. सो या मी या प्रोडक्टला 100% थम्स अप देत आहे. बाय.